हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी पुन्हा चालली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, की मला पळसदरीच्या मठाच्या विषयात बऱ्याच जणांचे कमेंट आले होते, की ताई पळसदरीचा जो मठ आहे त्याचा एक व्हिडिओ टाक. तर म्हटलं चला तुमची फरमाईश पूर्ण करूया. तर आम्ही निघालो घरातून. आम्ही तिघं मायलेकच निघालो. विठ्ठलवाडी स्टेशनला येऊन आम्ही तिकीट काढलं पळसदरीचं रिटर्न, आणि ही आम्हाला कर्जत ट्रेन मिळाली. तर मी तुम्हाला सांगते इथे जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडू शकता, पण मोस्टली खोपोली ट्रेन लवकर मिळत नाही. तर तुम्ही काय करा, कर्जत पकडा. कर्जतला गेल्यावरती कर्जतवरून तुम्हाला खोपोली ट्रेन लागलेल्याच असतात, आणि कर्जतच्या पुढचं स्टेशन आहे पळसदरी. तर जसं तुम्ही इथे बघताय, मला कर्जत स्टेशनला गेल्याच ना खोपोलीची ट्रेन मिळाली. म्हणजे 12ची ट्रेन होती. ॲक्च्युली ही कर्जत जी ट्रेन होती ती लेट होती 10 मिनटं. पण आम्हाला वाटलं आता कर्जत आमची जी खोपोली आहे ती गेली असेल. पण आमचं नशीब एवढं चांगलं की जसं आम्ही ट्रेनमधून उतरलो, समोरच बघितली की खोपोली जी ट्रेन आहे ती लागलेली होती 12ची. ते बघा, तुम्हाला इंडिकेटर दिसत असेल. आणि आम्ही लगेच ती ट्रेन पकडली, आणि काही क्षणातच ती ट्रेन तिथून निघाली. आणि कर्जतवरून एकच स्टेशन आहे पळसदरी, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. तर बघा, पळसदरीला एवढी गर्दी होती ना. ॲक्च्युली ही जेवढी तुम्ही पब्लिक बघताय ना, ही सगळी आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जात आहेत. कारण की मला ट्रेनमध्ये ना 2-3 लेडीज पण भेटल्या होत्या, की ताई तुम्ही कुठे चालले? तर म्हटलं मी मठामध्ये चालली आहे पळसदरीच्या. बोलले आम्ही पण चाललो आहे, तुम्हाला माहिती आहे का तिकडे? म्हटलं नाही, मला पण एवढं काही माहिती नाही, मी ऐकून होती. तर म्हटलं आम्हाला पण जायचं आहे तिथेच. तर त्या बोलले ठीक आहे, विचारत जाऊया. तर म्हटलं जवळच आहे, मी एवढा असं यूट्यूबवरती व्हिडिओ बघितलेला तर मला एवढं कळालं. तर ह्या बघा, ह्या सगळ्या ज्या आहेत ना, ही सगळी पब्लिक तुम्हाला जी दिसते ना ती सगळी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाते. खूप छान असं मठ आहे. इकडे आलं ना तर स्टार्टिंगला आल्यावरती असं वाटलं की आपण गावाला जेव्हा जातो ना, तर गावाला गेल्यावर जी फिलिंग येते ना, सेम तशीच फिलिंग्स इथे येत होती मला. खूप छान वाइब्स होत्या इथे. एकदम गावचं वातावरण, एकदम थंडगार वारा, एकदम पाण्याचा आवाज, कुणकुण कुणकुण ते चिमणी पक्ष्यांचे आवाज येत होते. खूप छान असं वातावरण आहे. आणि आम्हाला रस्त्यातच कालकाई मातेचं हे मंदिर लागलं. ॲक्च्युली हे मंदिर बंद होतं, पण मी दर्शन घेतलं. आणि मंदिराच्या समोरच तुम्हाला एक हवनचं हे कुंड दिसेल. खूप छान इथे वातावरण होतं. कालकाई मंदिर हे बघा लिहिलेलं आहे. आणि आजूबाजूचा परिसर एवढा शांत होता ना. इथे पक्ष्यांचा आवाज, चिवचिव चिडचिड असा आवाज येत होता. म्हणजे खूप छान असं पक्ष्यांचं गाणं ऐकायला येत होतं. आणि खूप छान मंदिर होतं. तर ही मी जात आहे, माझा छोटा मुलगा, आणि मोठा मुलगा माझा बॅक साईडला आहे पाठीमागे. तर तो व्हिडिओ काढतोय, मी पण माझ्या मोबाईलमध्ये काढते. म्हटलं जो व्हिडिओ ॲड करता येईल तो आपण ॲड करूया. तर त्याने माझा थोडासा क्लिप याच्यामध्ये ॲड केला आहे. तर हे बघा, तुम्हाला रस्त्यात जाताच ना कालकाई मंदिराच्या पुढेच तुम्हाला थोडंसं वरती गेल्यावरती एक मोठं चिंचेचं झाड दिसेल. त्या चिंचेच्या झाडाचा सरळ सरळ जो रस्ता जातो ना, कुठेच वळायचं नाही, स्ट्रेट रस्त्याला निघून जायचं. बघा, जशी मी जाते खूप जवळ आहे. असं नाही की तुम्हाला वाटत असेल की खूप लांब आहे, जवळच आहे. एक पळसदरीचा ऑप्शन आहे, किंवा तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही तुमच्या डायरेक्ट गाडीने पण पळसदरीचं जे मठ आहे तिथे येऊ शकता. थर्ड ऑप्शन कसं आहे की तुम्ही कर्जतवरून पण जाऊ शकता. पण कर्जतवरून तुम्हाला काय करावं लागेल, कर्जतला तुम्हाला ईस्टमध्ये जाऊन तुम्हाला स्वामी समर्थ मठ सांगावं लागेल. 20 किंवा 40 रुपयाची सीट घेतात. मी ऐकून आहे, मी काही गेली नाही त्यामुळे मी एवढं कन्फर्म सांगू शकत नाही. तर हे बघा, तुम्हाला पुढे निघताच इथे श्री स्वामी समर्थ मठकडे जाण्याचा मार्ग असं एक ॲरो दिसेल आणि बोर्ड दिसेल. तर ह्याच रस्त्याने सरळ सरळ तुम्ही पुढे निघून जा. मी तुम्हाला सांगत होती कर्जतवरून जायला. तर तुम्ही कर्जतवरून डायरेक्ट मठापर्यंत रिक्षा घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर हे सोपं वाटत असेल पळसदरीचं स्टेशनपासून तर तुम्ही ह्या मार्गाने पण येऊ शकता. खूप जवळ आहे, एक किंचित 10 मिनिटाचंच अंतर आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, शांत आहे एकदम वातावरण. पण रात्रीची इकडे यायला जरा भीती वाटते, कारण की खूप सामसूम आहे. स्टार्टिंगला म्हणजे जे कालकाई मंदिर आहे ना तिथपर्यंतच जरा वातावरण जे आहे ते शांत राहणार, कारण की तिथे घनदाट अशी झाडी झुडपं आहेत, त्यामुळे थोडंसं असं रात्रीची भीती वाटू शकते. पण पुढे निघताच चिंचेच्या झाडाच्या पुढे गेल्यावरती तुम्हाला पूर्ण इकडे वस्ती दिसणार. म्हणजे बरेचसे लोक राहतात. हे बघा, परत तुम्हाला एक ना चिंचेचं झाड इथं दिसत असेल. आणि समोर बघा एक विहीर आहे. ते विहिरीतनी एवढं छान नितळ असं स्वच्छ पाणी होतं. आम्ही प्यायला गेलेलो तिथे, खूप स्वच्छ पाणी होतं. पण त्या ताई पाणी भरत होते ना, म्हटलं जाऊ द्या, खूप उशीर होईल, आम्हाला प्यायचं होतं. पण म्हटलं चला मठ समोरच दिसतंय तर आम्ही काही पाणी पिलं नाही. पण खूप नितळ आणि स्वच्छ पाणी होतं.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी समर्थ आम्ही पार जेव्हा चिंचेच्या झाडा जवळ होतो ना तेव्हाच आम्हाला ही आरती ऐकायला येत होती. म्हणजे पार लांबपर्यंत आरती तुम्हाला ऐकायला येते. एंट्रन्सवरती येताच तुम्हाला स्टार्टिंगला बघा चप्पलसाठी एक स्टँड लागतो. तिथे तुम्हाला चप्पल ठेवायची. तिथे काही चार्ज वगैरे द्यायची गरज नाही आहे. तिथे स्टँड आहे. तिथे तुम्ही चप्पल ठेवू शकता. स्टार्टिंगचा जो तुम्ही इंटरेस्ट बघितला खूप छान आहे. इथे असे एक 2 फोटो लावलेले आहेत. म्हणजे एक लिहिलेलं आहे. पूर्ण माहिती दिली आहे की हा मठ किती दिवसात बनवण्यात आला, काय कसं आहे ते सगळं लिहिलं आहे. आणि असं सरळच तुम्ही जेव्हा आत जाता ना तर तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला हे बघा असे स्टॉल बघायला मिळतील. जिथे तुम्हाला पूजेचे रिलेटेड हवनचं सामान, कप, धूप, माळा, स्वामींच्या मूर्त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे A to Z मिळतील. आणि ऑलरेडी इथे मला पुस्तकं पण खूप आवडलेली. खूप छान छान अशी पुस्तकं होती वाचण्यासारखी. आणि खूप छान अशा छोट्या छोट्या स्वामींच्या पित्तळाच्या, मार्बलच्या म्हणजे अशा एकदम वेगवेगळ्या क्वालिटीच्या मूर्त्या होत्या. खूप छान अगरबत्त्या होत्या, धूप, दीप, आपलं चंदन, गंध हे सगळं होतं. त्यानंतर तुम्हाला डाव्याच हाताला आत जाताना डाव्या हाताला पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि बाजूलाच पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था झालेली आहे. पुढे तुम्हाला जसंच निघले तर तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला पाय धुण्याची व्यवस्था आहे. आणि डाव्या हाताला तुम्हाला हे बघा ज्यांनी हे मठ बांधलंय ना त्या दादांची इथे समाधी आहे. ते बघा तुम्हाला तर मी दाखवते. ती दादांची पवित्र समाधी इथे आहे. इथून तुम्ही थोडंसं असं पुढे गेलात तर तुम्हाला श्री स्वामींची एवढी छान अशी बसलेली प्रतिमा दिसेल. तुम्हाला मी सांगू शकत नाही, इतकी सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा हे जे मी आता प्रदक्षिणा करते ना इथे एक औदुंबराचं झाड पण आहे. आणि त्यांच्या समोरच अशी श्री स्वामींची अशी मूर्ती, खूप मोठी अशी मूर्ती आहे. तर इथे तुम्हाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही मठातनी दर्शन घ्यायला जाऊ शकता. तर हे बघा असं हे म्हणजे जागा आहे. असं फेरी मारण्यासाठी तुम्हाला जागा आहे. तर इथे मी सारखी पदर घेत होती पण माझी साडी एकदम सिल्की असल्यामुळे डोक्यावर पदरच राहत नव्हता. माझा छोटा मुलगा आहे. तर इथे स्वामींचे 3 प्रदक्षिणा केल्यावरती तुम्ही मठातनी पाया पडायला जाऊ शकता. श्रीची उत्सव मूर्ती ही बघा इतकी सुंदर, इतकी अप्रतिम आहे ना. खूप छान अशी मूर्ती आहे. म्हणजे इथे तुम्ही जेवढ्या पण स्वामींच्या मूर्त्या बघाल ना तुमचं असं मन हटणार नाही 2ही मिनटं. तर हे बघा मठाकडे दर्शनासाठी जाण्यासाठी तुम्हाला पहिले गुरुकक्षा जे आहे तिथून तुम्हाला दर्शन करूनच पुढे मठातनी स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला जावं लागतं. तर आम्ही आत गेलो तेव्हा थोडी गर्दी होती, जास्त गर्दी नव्हती. आणि आजचा वार होता गुरुवार. मी गुरुवारच्या दिवशी ह्यासाठी गेली कारण की ऐनवेळी समजा आपण एरवी जर गेलो तर आपल्याला तेवढं काही कळत नाही. पण गुरुवारी भरपूर भक्तजन आपले स्वामी महाराजांचे भक्त जे आहेत ते दर्शनासाठी येतात, लांबून येतात. तर त्यासाठी म्हटलं चला गुरुवार आहे, गुरुवारी जाऊया. घरी माझ्या मार्गशीर्ष महिन्याचे घट बसतात. घटाची वगैरे मांडणी वगैरे केली आणि आम्ही सकाळी 9:30-10च्या दरम्यान आम्ही निघालो. पण इथे आल्यावर एवढं छान वाटलं ना. खरंच पुण्यनगरी जे म्हटलं आहे ना ह्या मठाला, खूपच छान आहे. नाव दिलेलं खूप छान आहे. मला खूप आवडलं. इथे गेल्यावरती खूप छान बघण्यासारखं आहे. आणि हो, इथे अजून एक गोष्ट सांगायची ती की इथे ना ड्रेस कोड अजिबात नाही आहे. इथे तुम्ही ड्रेस, साडी तुम्ही घालू शकता. इथे तुम्हाला बंधन नाही आहे की तुम्ही
लग्न झालेल्या ज्या महिला असतात त्यांनी फक्त साडीच घालायची किंवा हे असे जे नियम असतात ते इथे अजिबात नियम नाही आहेत. आणि इथे तुम्हाला ना फक्त सेल्फी काढणं अलाउड नाही आहे. तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता, फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या बरोबर तुम्ही सेल्फी नाही घेऊ शकत, एवढंच इथे स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे. जिकडे तिकडे लिहिले, पण तुम्ही व्हिडिओ काढू शकता, फोटो काढू शकता. तुम्हाला कोणीही रोकटोक किंवा तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. मला हे एवढं छान वाटलं. गुरुकक्षातनी आतमध्ये गेल्यावरच बघा तुम्हाला दादांची आणि स्वामी समर्थांची अशी एक फ्रेम दिसेल. खूप छान अशी मोठी आहे आणि खूप एकदम शांत वाटतं तिथे गेल्यावरती. मी तुम्हाला ना शब्दामध्ये सांगू शकत नाही. गुरुकक्षातून निघाल्याच्या नंतर तुम्हाला बघा इथे स्वामी समर्थांची खूप मोठी अशी चांदीची बसलेली अवस्थेत मूर्ती आहे आणि एक फोटो फ्रेम आहे ज्याच्यामध्ये स्वामी उभे आहेत. खूप छान आहेत. इथे एक पुजारी पण बसलेले असतात ते बघा. पण आणि इथे एक मुलगा पण उभा असतो, पण तोही काहीही बोलला नाही की व्हिडिओ काढू नका किंवा फोटो काढू नका. ते उलट ना सगळ्यांना ज्यांना फोटो हवे होते ते स्वतः हाताने मोबाईल घेऊन फोटो काढून द्यायचे. तर मला ही गोष्ट चांगली वाटली की तिथे अशी काही बंदिश नव्हती. एक राऊंड मारल्याच्या नंतर आम्ही आलो स्वामींचं शेजघर हे बघण्यासाठी. तर इथे बघा पूर्ण असं स्वामींना इथे इतकं छान अशी शेजघरची व्यवस्था आहे, खूप सुंदर आहे. असं तिथे बघितल्यावरती एवढं मन भरून आलं ना, खूप छान वाटलं. खूप छान असं मी फिलिंग नाही सांगू शकत माझ्या, पण प्रयत्न करते. मला खूप एकदम शांत वातावरण वाटलं, खूप बरं वाटलं. तुम्ही नक्की एकदा जाऊन या, तुम्हाला पण खूप आवडेल तिथे गेल्यावरती. त्यानंतर आम्ही शेजघरचं दर्शन घेतल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेर येताच आम्हाला इथे एक ध्यान मंदिर आहे. हे बघा आता आम्ही जिथे जातोय, मला वाटलं तिथे एंट्री नसेल, पण होती. तिथे बंदिश नाही आहे. फक्त श्रीच्या फोटो मूर्ती समवेत सेल्फी काढू नये आणि आतमध्ये अगरबत्ती लावू नये असं लिहिलेलं आहे. अदरवाईज काहीही रोकटोक नाही आहे. आत गेल्यावरती तुम्हाला अंधार दिसेल, कारण की इथे ना हे ध्यान मंदिर असल्यामुळे इथे कसलाही उजेड नव्हता किंवा लाईट आवाज काहीच नव्हतं. फक्त स्वामी महाराजांची जी प्रतिमा आहे, मूर्ती आहे, तिथे फक्त एक 0 बल्ब असा लावण्यात आलेला. आणि इथे महाप्रसादाची वेळ मी तुम्हाला सांगते. गुरुवारी दुपारी आणि रात्री जेवण असतं. दुपारी 1 ते 2 पर्यंत असतं, रात्री 8 ते 8:15 ते 9:15 आणि रविवारी आणि पौर्णिमेला इथे जेवण दिलं जातं. तर तुम्ही दिवस बघून पण येऊ शकता तुम्हाला जर जसं वाटत असेल, किंवा स्वामींचा प्रसाद जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही वार बघून या, कारण की हा प्रसाद ज्यांच्या नशिबात असतो त्यांनाच मिळतं. तर तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं करू शकता. तर हे काही फोटो मी इथे ॲड करते, तुम्ही बघू शकता. खूप छान फोटो आहेत. तर हा जो फोटो तुम्ही आत्ता बघितला तो फोटो आहे जिथे आपण महाप्रसादाला नंबर लावतो, रांगेत उभे राहतो. हे बघा महाप्रसादाकडे जाण्याचा रस्ता. तर इथे ती स्वामी समर्थांची मोठी अशी मूर्ती आहे. खूप छान आहे. मी मूर्त्यांचे जेवढे कौतुक करू ना कमीच आहे, कारण की इथे जागोजागी स्वामी समर्थांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत, पण इतक्या छान प्रकारे. आणि हे जे तुम्ही बघताय आता, हे आम्ही महाप्रसादाकडे जाण्याचं रांगेत उभे आहोत. तर इथे ना मोठा एक हॉल आहे, तिथे पार्टिशन करण्यात आलेलं आहे. तुम्ही असं बघत असाल तर ही बघा, ही ती मूर्ती आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, खूप छान अशी मोठी मूर्ती आहे. मला खूप आवडलं. इकडचा पूर्ण परिसर आवडला, इकडचे नियम आवडले. म्हणजे इथे काहीच नियम नाहीत. मेन गोष्ट तेच असतं की एक स्वामी भक्त जेव्हा तुमच्या दारात येतो दर्शनासाठी, तर जेव्हा कोणी त्याला रोकटोक करतं ना तर आपल्या मनाला एक वाईट वाटतं. पण मी मोस्टली काय करते ना, आता कुठेही जायचं असलं तर साडी घालते, कारण की काही ठिकाणी ना मंदिरामध्ये, स्वामी मठामध्ये साडी, ज्या महिलांची लग्न झालेत त्यांना साडी ही घालावीच लागते. आणि जर आपण किंचित कधी जर ड्रेसवरती असलो तर आपली ती इच्छा राहून जाते की आपण एवढं लांब आलो आणि आपण दर्शन नाही करू शकत. तर त्यासाठी मी कुठेही देवदर्शनाला जायचं असेल तिथे साडी घालते. अदरवाईज फिरायला जात असेल तर मी ड्रेस वगैरेच घालते. तर नंतर प्रसादाची आम्ही नंबर लावले, प्रसाद घेतला. आणि इथेही मला एक गोष्ट खूप चांगली वाटली, ती की जेवण झाल्यावर स्वतःचं ताट स्वतः तुम्ही धुवून स्वच्छ करून ठेवा. तर हे नियम इथेही आहेत आणि हे खूप छान नियम आहेत, त्याच्यात काहीही वाईट नाही. जसं आपण घरी जेवतो आणि ताट सरकून देतो तसं इथे नाही आहे. पुरुषांच्या बाबतीतनी, मोठ्या माणसांच्या बाबतीत अशा गोष्टी होतात जे घरच्या सुनेला वगैरे साफ करावे लागतात. पण हे जेव्हा आपण कुठे जर गेलो तर हे नियम मला खूप आवडतात, कारण की खरंच एक आपल्याला जाणीव होते की आपण जेवतोय ना ते ताट स्वच्छ हाताने आपण धुवून स्वच्छ ठेवलं तर काय वाईट आहे. एक तेच पुण्य आपल्या पदरात पडल्यासारखं होतं. त्यानंतर आम्ही जेवण करून महाप्रसाद घेतला, ताट वगैरे स्वच्छ केले आणि आम्ही तिघं मायलेकं स्वामींचा परतीचा निरोप घेऊन निघालो घरी. तर निघता एक छोटीशी व्हिडिओ क्लिप घेतली मी इथे काय आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी.
तर हे बघा इथे तुम्हाला हर एक प्रकारचे धागे, दोरे, तुळशीच्या माळा, इथे तुम्हाला ताटं दिसत असेल, त्या ताटामध्ये फुलं, अगरबत्ती, खडी साखर आणि एक नारळाचा हे असतो नैवेद्य वगैरे, एवढं म्हणजे तुम्हाला ते ताटामध्ये देतात. एक 40 रुपयाचं एक ताट आहे तिथे. आणि बाकीचे जो तुम्हाला घरगुती लागत असेल, धूप, दीप, अगरबत्ती, कापूर, गोमती चक्र, त्यानंतर शंख वगैरे पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि इथे अगरबत्त्याच्या ना खूप छान अशा व्हरायट्या होत्या. स्वामी समर्थांच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. इथे ना एक ऊद होतं, हे बघा हे उदलेलं, हे सांब्राणीचे कप असतं त्याच प्रकारचं होतं. मला हे चांगलं वाटलं. पण इथे 12 पीसचे 100 रुपीज याची प्राईज होती. तर अशा वेगवेगळ्या क्वालिटीचे होते चंदन, वेद, मंत्र, हे बघा असे स्टिकर्स, आणि स्वामींना आपण जे माळा वगैरे घालतो त्या माळा खूप छान होत्या. आणि इथेही आतमध्ये एका साईडला असं शू रॅक होतं दिलेलं. तर हे बघा अशा प्रकारे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि बाहेरच निघता तुम्हाला एक 2-3 मावशी असे पेरू, काकड्या, भाजी असे घेऊन बसलेले दिसतील आणि रिक्षाही दिसतील. तर आम्ही एक पेरू घेतला आणि आम्ही तिघं मायले खात निघालो. तर आम्ही स्वामींकडून परतीचा निरोप घेऊन घरी जात आहोत. तर परत आम्हाला जाताना ही विहीर लागली बघा. तर मी जाताना कसं केलं, मी कर्जतला न जाता, कारण की तिथे रिक्षा नव्हत्या, आणि निघताना म्हटलं तर चला कर्जतवरून जाऊया. पण माझा लेक बोलला चल मम्मी इकडूनच जाऊया, इकडून जवळ पडतं. नेक्स्ट टाइम जर कधी गेली तर मी कर्जतवरून कसं जायचं आहे किंवा कसं यायचं ते तुम्हाला पूर्ण दाखवणार, जर मला जाणं पॉसिबल झालं तर. पण आता मी परत पळसदरी स्टेशनलाच जात आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की कसं जायचं आहे कसं नाही. आणि इथे मी चार्ट पण लावून देते ट्रेनचा, जाणाऱ्या ट्रेन आणि येणाऱ्या ट्रेनचा काय टाईम टेबल आहे तो पण मी तुम्हाला इथे फोटोवरती देते लावून. तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं जायचं आहे कसं यायचं आहे, कोणत्या कोणत्या ट्रेन्स तुम्हाला अवेलेबल आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल की कसं जायचं आहे, काही कन्फ्युजन नाही आहे. कर्जतला या, कर्जतला आल्यावरती खोपोली ट्रेन तुम्हाला भरपूर मिळतात. खोपोली ट्रेनमध्ये बसल्यावरती लगेच तुम्ही पळसदरीला उतरा आणि पळसदरीच्या 10-15 मिनिटाच्या अंतरावरतीच हे तुम्हाला स्वामी समर्थांचं मठ भेटेल. खूप छान, खूप सुंदर आणि खूप अप्रतिम असं मठ होतं. आम्ही आलो होतो स्टेशनवरती. ॲक्च्युली झालं असं की आम्हाला 2:06ची ट्रेन मिळणार होती. माझ्या लेकाने चुकून बघितलं 2:20ची ट्रेन आहे. त्यांनी येण्याची ट्रेन बघितलं, जाण्याची ट्रेनचं त्याला वाटलं की ही 2:20 जाण्याची ट्रेन आहे, पण ती 2:06ची जी ट्रेन होती ती जाणारी होती आणि 2:20 ही येणारी होती. तर आम्ही जेव्हा कालकाई मंदिराजवळ होतो तेव्हाच ती ट्रेन आली आणि ती ट्रेन गेली. त्यानंतर आम्हाला 3:13ची कर्जत ट्रेन मिळाली. 3:13च्या ट्रेनने आम्ही कर्जतला उतरलो आणि कर्जतवरून आम्हाला परत दुसरी ट्रेन पकडावी लागली CSTसाठी. तर थोडं तुम्ही ट्रेनचं भान ठेवा, कारण की इथे ना ट्रेन खूप उशिरा आहेत. 1-1, 1.5 तासाच्या अंतरावरती ट्रेन आहेत. तर पॉसिबल जर होत असेल तर तुम्ही लवकर जर निघाले तर तुम्ही एक काम करा की तुम्ही कर्जत मठाच्या बाहेर निघताच रिक्षा पकडा आणि कर्जतला जा. कर्जतवरून तुम्हाला बऱ्याच ट्रेन मिळतात, पण पळसदरीवरून तुम्हाला 1-1 तास, अर्धा 1-1 तासाच्या अंतरावरती ट्रेन आहेत. तर फायनली आम्ही आता पोहोचलो स्टेशनला, विठ्ठलवाडी, आणि आता आम्ही निघालो घरी. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा. तुम्ही लोक अजिबात कमेंट करत नाही, प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय मी नक्की देणार. आणि हो, काहीही तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील कशाही बद्दल, की कोणते देवाच्या जागी, कोणत्या मठाच्या विषयात, ते तुम्हाला नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन तुमची जी फरमाईश असेल ती पूर्ण करण्याचे मी प्रयत्न करणार. तर चला भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. टेक केअर, काळजी घ्या. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.